जर मी तुम्हाला सांगितलं हे कुरकुरीत आणि खुसखुशीत कुरकुरे फक्त एकाच गोष्टीपासून बनले आहेत, तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, हे फक्त आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत. खूप साधी, सोपी रेसिपी आहे. वेळ तर बिलकुल लागत नाही. लहान मुलांना खूप आवडेल. घरी बनवलेले पौष्टिक पण आहेत, जास्त तेलकट पण नाही आहेत आणि मेन म्हणजे हायजिनिक आहेत. तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी घरामध्ये जी सगळ्यात मोठी कढई असेल ती घ्या. त्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ टाकत आहे मी. 3 कप साधं पाणी टाकायचं आहे आणि एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत. छान अशी पेस्ट बनून झालेली आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी मिक्स करणार आहोत. जास्त पण गरम पाणी नाही आहे, कोमट गरम पाणी आहे. कोमट गरम पाणी 4 कप वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत वेळेस मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे आपण घट्ट होईपर्यंत शिजू देणार आहोत. चम्मचने असं सतत मिक्स करत राहायचं म्हणजे खाली गाठी होणार नाहीत. 1 चमचाभर मी ओवा टाकत आहे आणि पिझ्झा हर्ब्स टाकते. तुम्ही काळे तीळ किंवा कलोंजीसुद्धा टाकू शकता. परत 2 कप गरम पाणी टाकलेलं आहे. घट्ट होईपर्यंत हे शिजू दिलेलं आहे. सतत असं मिक्स करत राहायचं आहे. आता हे 3 ते 4 तास थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण याचे कुरकुरे बनवणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बनवणार आहोत. इथं मी खाली एक प्लास्टिक आथरत आहे. तुम्ही ओढणीवरती सुद्धा बनवू शकता किंवा सुती कपडासुद्धा वापरू शकता. पीठ छान असं थंड झालेलं आहे. इथं मी अशी कॅरी बॅग घेतलेली आहे. ती फाडून घेतली आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. यामध्ये मी आपलं मिश्रण भरलेलं आहे. खाली एक छोटंसं छिद्र करून घेतलेलं आहे आणि असे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. अशा सरळ लाईन बनवत आहे मी. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. याच पद्धतीने सर्व कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. जाड, छोटे, मोठे तुम्हाला हवे तसे बनवू शकता. साईजचं काही बंधन नाही यामध्ये. कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस वाळू घालायचे आहेत. तुम्ही फॅनखाली सुद्धा वाळू घालू शकता, ऊन नसेल जर तुमच्या गॅलरीमध्ये तर. छान असे वाळलेले आहेत. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. तेल असं मी कडकडीत गरम केलं, त्यानंतर गॅस हा मध्यम केला आहे आणि त्यावरती हे तळून घेत आहे. छान असे तळलेले आहेत. यावरती थोडीशी चटणी आणि मीठ टाकायचं आणि सर्व्ह करायचे. गरमागरम वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या आणि हे फ्रायम्स खूप छान लागतात. एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.